जय श्रीराम बांधवांनो, हे पितळे मारुती मंदिर मलबार मधले मला वाटतं 7वे का 8वे मंदिर आहे जे परत बळी पडत आहे। आणि 6-8 महिन्याआधी स्वतः इथे आपल्या इथे स्थानिक आमदार माननीय श्री मंगलजी प्रभात लोढ़ा ते स्वतः इथे बोललेले 1 इंच भी हिलने वाला नहीं, समथिंग लाइक दैट, बराबर की नहीं। तो अभी वो इलेक्शंस के बाद में अभी क्या हो रहा है पता नहीं है, उनसे बहुत आस है हमको, लेकिन कोई राम राम मंडळी। पितळे मारुतीचा भक्त आणि तसेच स्थानिक रहिवासी मिळून आम्ही एक जनहित याचिका या मंदिरामध्ये जे काय अवैध काम होते त्यासाठी आम्ही अवैध याचिका दायर केलेली, ती कोर्टाने रिजेक्ट केले आणि पुन्हा आम्ही दुसरी एक जनहित याचिका रीट पिटिशन दाखल केलेली आहे। परंतु या 2 दिवसामध्ये जे मंदिर 420 स्क्वेअर फूटचं होतं ते आता साधारणतः 150 ते 120 स्क्वेअर फुटामध्ये बांधलं जात आहे आणि या गोष्टीसाठी आमचा प्रचंड विरोध आहे। आत्ताच आम्ही 5 मिनिटांपूर्वी सिनियर सरांची व्हीपी रोडच्या बोलणं केलं। 2 दिवसामध्ये हे सर्व या इथे आगळीक होणार आहे। आमचे पोलिसांना आणि कोर्टानं आणि सर्व राजकीय नेत्यांना विनंती आहे, आम्ही जी जनहित याचिका दाखल केलेली आहे त्यासाठी आम्हाला 6 महिन्याचा अवधी हवा आहे आणि हे सर्व अवैध बांधकाम या इकडे होते, जे अतिशय पुरातन मंदिर आहे, 180 वर्षापूर्वीचं। 1804चं देऊळ आहे। बोला 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 1804चं देऊळ आहे। ह्या देवळामध्ये आपल्याला पुरातन तत्व आता B2 साठी आपल्याला अप्लाय करावं। बिल्डरनी आणि ही जो ट्रस्टी आहे यांनी जर आपला जोर दाखवला तर यांनी हे लक्षात ठेवावं की हिंदू समाज आपला जोर दाखवेल ते त्यांना भारी पडेल। मग नंतर बोलू नका हिंदू समाजने काय केलं आहे, हे लक्षात घ्यावे आणि हे मंदिर जय श्रीराम, जय श्रीराम, रामचंद्र भगवान की जय। मंदिर बचाओ, पितळे मारुती मंदिर वाचलं पाहिजे, वाचलं पाहिजे, वाचलं पाहिजे। पितळे मारुती मंदिर वाचलं पाहिजे, वाचलं पाहिजे, वाचलं पाहिजे। मंदिर बचाओ, मंदिर बचाओ। पितळे मारुती मंदिर 450 फूटचा मंदिर, हे मंदिर तोडून हे 100 फूटचा छोटा मंदिर देत आहे। हे फ्रॉड चाललंय। कोर्टाला बोलले आहे आपल्याला 500 फूट मंदिर देणार आहे आणि हे छोटासा 10 बाय 5चा मंदिर देत आहेत।